विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्ली जंतर मंतर जवळ पुन्हा गोंधळ. पोलिसांनी आंदोलक आमने सामने. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. राजीनामा असा होत नाही. पेपरफुटीवरून संसदेत चर्चा करा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे केंद्रीय मंत्री नड्डांचे संकेत. किती तास चर्चा करायची हे विरोधकांनीच ठरवावं. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांकडून सरकारची भूमिका स्पष्ट. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या, विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही. मैं अभी जिंदा हूं. रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, सरकारकडे मागणी. कॉकरोच जनता पार्टीनं मागण्यांचं निवेदन दिलं. सरकार त्यांच्याशीही चर्चेला तयार. नड्डांकडून कॉकरोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण. पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असं पोलीस म्हणाले. पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य. तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबई 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद. पश्चिम विदर्भात बोगस बियाणं प्रकरणामध्ये तब्बल 75 गुन्हे दाखल. कृषी विभागाकडे 12,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी. आतापर्यंत 3 कोटीहून अधिक किमतीचं बोगस बियाणं जप्त. रायगडच्या महाड शहरात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. उत्तराखंडमधील पित्तोरगडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन. अचानक मोठे दगड ढिगारा कोसळल्यानं मुख्य रस्ता पूर्णपणे बंद. प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.